पुण्यातील वाघोली परिसरात बकोरी रोडच्या प्रलंबित कामांवरून नागरिकांचा संताप शिगेला। टीम वाकोच्या नेतृत्वाखाली बकोरी फाटा येथे आमरण उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे। संस्थेचे अध्यक्ष अनिल कुमार मिश्रा यांनी इशारा दिला आहे की जर प्रशासनाने उद्यापर्यंत रस्ता पूर्ण होण्याबाबत ठोस लेखी हमी दिली नाही तर ते पाण्याचाही त्याग करतील। या आंदोलनाला परिसरातील 30हून अधिक सोसायट्यांचे समर्थन मिळाले असून रस्ता नसल्यामुळे दररोज अपघात, ट्रॅफिक कोंडी आणि नागरिकांच्या हाल अपेष्टा वाढल्या असल्याचा आरोप करण्यात आलाय। प्रशासनाने ठोस निर्णय घेतल्याशिवाय हे आंदोलन सुरूच राहणार आहे। रोड हमारा मूल अधिकार, नहीं सहेंगे भ्रष्टाचार। बकोरी रोड झालाच पाहिजे, बकोरी रोड झालाच पाहिजे। भारत माता की, भारत माता की, इन्कलाब इन्कलाब, जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार, मी अनिल कुमार मिश्रा, अध्यक्ष वाको वेलफेअर असोसिएशन टीम वाको वाघोली। मागच्या 2 दिवसांपासून आम्ही वाघोलीमध्ये बकोरी रोडच्या निर्माणासाठी आमरण उपोषण करतोय। बकोरी रोडबद्दल आम्ही हे जे कलेक्टर आहेत पुणे डिस्ट्रिक्टचे ह्यांना सुद्धा कळवलं आणि त्यांना सुद्धा सांगितलं की बकोरी रोड जो वाघोलीमध्ये आहे तिथे किमान 50पेक्षा जास्त सोसायट्या आहेत, तिथे 3 मोठे मोठे कॉलेज आहेत आणि पाठीमागे तिथे बकोरी गावपर्यंत हे वापरणारे रोड म्हणजे रोड वापर करणारे लोक आहेत। त्यांच्यासाठी तुम्ही किमान बकोरी रोडच्या निर्माणासाठी जे काही करायचं असेल तुम्ही करा। जर लँड ॲक्विजिशनसुद्धा करायचं असेल तर तुम्ही लँड ॲक्विजिशनसुद्धा करा साहेब, पण आम्हाला रस्ते द्या। आणि तसेच आम्ही PMRDAचे जे आयुक्त आहेत त्यांच्या ऑफिसमध्ये सुद्धा जाऊन त्यांना सुद्धा ॲप्लिकेशन दिलं। नगर विकास परवानगी डिपार्टमेंटमध्ये सुद्धा त्यांना जाऊन त्यांच्याशी भेट घेतली आणि त्यांना सुद्धा सांगितलं की तिथे रस्ता न होता, रस्ता न देताना तुम्ही सगळ्यांना हे जे बिल्डर्स आहेत त्यांना OC दिला, त्यांना सगळ्यांना कंप्लीशन सर्टिफिकेट देता, मग कसं काय तुम्ही देता? तिथे आम्हाला यायला जायला रस्ते द्या आणि जर तुम्हाला कुठलाही सपोर्ट पाहिजे तर आम्हाला कळवा, पण एक कायमस्वरूपी तोडगा आम्हाला मिळाला पाहिजे। तसेच आम्ही जे लोकप्रतिनिधी आहेत, आमदार आहेत, त्यांना सुद्धा आम्ही कळवलं, त्यांना सुद्धा पत्र दिलं, त्यांच्यासोबत बोलणं सुद्धा झालं की हा बकोरी रोडचा मॅटर अति गंभीर झाला आहे आणि 10 वर्षांपासून आम्ही नरक यातना भोगतोय, तर तुम्ही कुठे एक पुढेकार घेऊन आम्हाला मदत करा आणि हे रस्ता तर झालंच पाहिजे, एवढी रिक्वेस्ट मी त्यांना सुद्धा केलं। सगळं झाल्यानंतर सुद्धा आतापर्यंत कुठलाही ठोस पाऊल उचललं गेलं नाही आहे। फक्त 2 दिवसापूर्वी हे जे आपले पालकमंत्री आहेत अजित दादाजी पवार, ते त्यांच्या इंस्टाग्राम पोस्टवर असं सांगितले की बकोरी रोडबद्दल आम्ही हे जे PMRDचे आयुक्त आहेत त्यांना सांगून दिले आहे की 1 महिन्यात ते म्हणजे DPR करण्यासाठी त्यांना सांगून दिले आहे, पण त्याच्याबद्दल सुद्धा आम्हाला अधिकृत माहिती आतापर्यंत भेटली नाही आहे। फक्त इंस्टाग्राम पोस्टवर ते अपडेट केलेले आहेत, पण जोपर्यंत आम्हाला काही अधिकृत माहिती भेटत नाही आहे, मीटिंग कधी पार पडली, मीटिंगमध्ये काय ठरलं, निधी कधी मिळणार, आम्हाला काम कधी सुरू होईल काही सांगता येत नाही। म्हणून आम्ही सगळ्यांना परत एकदा रिक्वेस्ट करतोय की आपला हे आमरण उपोषण ज्याच्यासाठी आम्ही सगळे इथे बसलो, आता आम्ही पाणीचं सेवन करतोय, पण जर तुम्ही ऐकणार नाही आणि तुम्ही असं निष्क्रियता जर दाखवणार तर आम्ही उद्यापासून पाणीसुद्धा सोडणार आणि आपलं आंदोलन अतितीव्र सुद्धा करणार। कारण इथे राहणारे 10,000पेक्षा जास्त फ्लॅट धारक आहेत आणि त्यांचं आयुष्याचा प्रश्न आहे, त्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे, त्यांच्या कुटुंबाच्या भविष्याचा प्रश्न आहे। म्हणून हा बकोरी रोड रस्ता अतिशीघ्र तुम्ही एक ठोस पाऊल उचलून रस्त्याबद्दल एक कायमस्वरूपी तोडगा आम्हाला द्या, नाहीतर आम्ही आंदोलन अतितीव्र करू।